राख वाहतूक या संपूर्ण देशातल्या तरुणाईला एक अमृत मंत्र दिला। उत्तिष्ठत जागृत प्राप्त वरांनी बोधित, म्हणजे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत संघर्ष करा, हा मंत्र देणारे स्वामी विवेकानंदजी यांच्याही पुण्य स्मृतीला त्यांच्या नमन करतो। आज या ठिकाणी आपल्या या महाविजयी अधिवेशनाची सांगता करण्याकरता, समारोप करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि ज्यांचा उल्लेख आधुनिक भारतातले चाणक्य म्हणून केला जातो, ते आदरणीय अमितभाई शहा, आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय शिवप्रकाशजी, माननीय विनोद तावडेजी, माननीय पीयूष गोयलजी, माननीय रवींद्र चव्हाणजी, नारायणराव राणेजी, पंकजाताई मुंडे, अशोकराव चव्हाण, सुधीरभाऊ मुनगंटीवार, रावसाहेब पाटील दानवे, माननीय छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय गिरीजी महाजन, माननीय आशिषजी शेलार, माननीय राधाकृष्ण विखे पाटील, माननीय मुरलीधरजी मोहोळ, रक्षाताई खडसे, प्रवीणजी दरेकर, रामभाऊ शिंदे, राहुलजी नार्वेकर, माननीय प्रकाशजी जावडेकर, माननीय हंसराज भैया अहिर, सन्माननीय विक्रांत पाटील, माधवीताई नाईक, रणधीरजी सावरकर, विजयजी चौधरी, राजेशजी पांडे, संजयजी केणेकर, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व लोकप्रतिनिधी, अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व प्रमुख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी उभ्या उभ्याच साष्टांग दंडवत करतो, कारण आपल्यामुळे हा महाविजय आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते माननीय अमितभाई शहा यांचे मनापासून आभार मानतो की या लढाईमध्ये आपल्या सोबत 24 तास जर कोणी होते तर ते अमितभाई शहा या ठिकाणी होते। जिस समय लोकसभा के पराजय के बाद समूची पार्टी निराश थी, हताश थी और कार्यकर्ता समझ नहीं पा रहे थे कि महाराष्ट्र में हमसे क्या गलती हो गई कि हम इस प्रकार से पराजित हुए। ऐसे समय माननीय अमित भाई ने महाराष्ट्र का दौरा किया, महाराष्ट्र के एक एक संभाग में जाकर हजारों कार्यकर्ताओं से बात की, हजारों कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया, उनमें जान फूकी, उनमें ऊर्जा को प्रवाहित किया और उनके मन में इस बात को रोपित किया कि अभी पराजय हुआ है लेकिन आगे विजय है, विजय के लिए सबको संकल्पित होना पड़ेगा। और पूरी पार्टी उठकर खड़ी हुई और पार्टी ने यह महाविजय यहां पर लाकर दिखाया। इसलिए मैं हम सभी कार्यकर्ताओं की ओर से आदरणीय अमित भाई आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। जिस प्रकार से ये लड़ाई लड़ते समय आपका केवल मार्गदर्शन नहीं तो सामने से आकर इस लड़ाई में लड़ने का काम आपने किया है, इसलिए आज आपका बहुत बहुत आभार यहां पर मैं व्यक्त करता हूं। मला अतिशय आनंद आहे की हे महाअधिवेशन आपण शिर्डीमध्ये घेतलं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा, आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे। राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे,
आणि अंत में मैं म्हणजे सबुरी आहे, हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो. आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली. हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे.